आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. दारूमुक्त घर, दारूमुक्त कल्याण पूर्व या अभियानाअंतर्गत सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य नशामुक्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात NCPचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे व 1 लाख रुग्णांचा अनुभव असणारे डॉक्टर कृष्णा बहुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ज्यांनी कल्याण पूर्वेतील तरुण मुलांना तसेच व्यसनाधीन व्यक्तींना नशामुक्तीवर समुपदेशन केलं. शिबिरात भाजपचे आमदार सुलभा गायकवाड, माजी आमदार अप्पा शिंदे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, कोळसेवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले व इतर उपस्थित होते. दरम्यान गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यासाठी व्यसन हे कारणीभूत असल्याचं समीर वानखडे यांनी म्हटलंय. तसेच तरुण पिढीला मार्गदर्शन करताना त्यांनी फिल्मी कलाकारांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर्श घ्यावा असाही सल्ला दिलाय. सहयोग सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींना व्यसन मुक्त करण्यासाठी मोफत औषध दिलं जाईल. कल्याण शहराला नशामुक्त करण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितलं. कल्याणमध्ये बाकीची जी संस्था आहे, आधी पण आलो तुम्ही कल्याणला, पण आमचे नगरसेवक जी आमदार मॅडम गायकवाड मॅडम आणि त्यानंतर बाकीचे जे अरेंज केलेलं आहे त्यांना खरंच म्हणजे अप्रिशिएट करतो मी की ह्या इश्यूवरती सर्वात एक चांगला कार्यक्रम राबवला त्यांनी. आणि जे इश्यूज आहेत आपले टेररिझमचे आणि नार्को टेररिझमचे, तर हे सर्वांना, पालकांना, मुलांना खरंच त्याची जाणीव आणि सांगायला पाहिजे आपल्याला. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट देम टू कीप अ व्हेरी नाईस फंक्शन आउट. हे वाढते जे गुन्हेगारीचे प्रमाण आहे त्याला कुठेतरी हे नशा व्यसन कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं. हे बघा, जेव्हा कोणीतरी व्यसन घेतो, ड्रग्ज वगैरे घेतो आणि किंवा दारू वगैरे जास्त कन्झम्पशन करतो, त्यानंतर त्यांना समजत नाही की ते काय करतात. आणि विशेषतः ड्रग्जमध्ये चरस, गांजा, LSD, MD हे कन्झम्पशन झाल्यानंतर लोकांना खरं समजत नाही म्हणजे काय चाललेलं आहे. सो ड्यू टू दॅट लॉट ऑफ क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डेफिनेटली आहे. आदर्श म्हणून तुम्ही बोललात की आपल्या मुलांना माहिती नाही आदर्श कोण पाहिजे, काय बोलणार? नाही, याचं मला फक्त हे सांगू इच्छितो मी की जेव्हा लोकांना, मुलांना आदर्श आपण विचारतो तर ते कुठले तरी म्हणजे XYZ हिरोज किंवा बाकीचे जे नट आणि नटी असतात त्यांना हे माहित आहे की तेच म्हणजे दे आर द रिअल हिरोज. पण लोकांना खरं माहित नाही की रिअल हिरोची परिभाषा काय. तर रिअल हिरो जर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकरजी, विनायक दामोदर सावरकर हे सारखे रिअल हिरोज असतात. खरं म्हणजे कल्याण पूर्व हा खरोखर कल्याण पूर्वमध्ये बघितलं आपण तर अनेक काही अशा घटना घडलेल्या, अमानवी अत्याचार अशा खूप घटना सध्या घडत आहे. आणि ह्याचं मूळ मुख्य कारण म्हणजे काय तर व्यसनाधीन म्हणजे तरुण मुलं गांजाच्या आहारी गेलेले आहेत, दारूच्या आहारी गेलेले आहेत. आणि प्रत्येक कृत्य 100% पैकी 90% कृत्य हे तर व्यसनातूनच झालेले आहेत, व्यसनाधीन तरुणानेच केलेले आहेत. त्यामुळे असं आम्ही ठरवलं की निदान ठीक आहे, आपण फक्त बोलतो की बाबा तो व्यसनाधीन आहे, तिने असं केलं, तर ते गांजेने असं केले, तिने असं केलं. अरे पण त्याच्याकरता काय पर्याय आहे ना. आपण समाजामध्ये आपण राहतोय तर आपण काहीतरी काम केलं पाहिजे ज्यांनी समाज सुदृढ होईल. आज कल्याण पूर्वची जी अवस्था आहे ती खरोखर बिकट आहे. कारण जागोजागी गल्ली, जसं आता सांगितलं की प्रत्येक ढाब्यावरती, प्रत्येक चौकामध्ये अशी अनधिकृत जे पान टपरे आहे, तिथं शाळेतली मुलं सरळ गांजा पितात आणि ते लोक गांजा विकतात. तर अशावर पण कारवाई झाली पाहिजे. आज जी घटना घडलेली आहे की एक 12 वर्षाच्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, खरोखर ती निंदनीय अशी अमानवी घटना आहे. अशा पुन्हा समाजामध्ये होऊ नये म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असाच आहे की लोकांनी, मुलांनी व्यसनापासून मुक्त व्हावे. कारण ते मुक्त झाले तर समाज आपला चांगला राहील, देश आपला सुरक्षित राहील. आणि आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला. इथे कृष्णा भावळे जे आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, मध्य प्रदेश या ठिकाणी 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना दारूमुक्त केलेले आहेत. म्हणून त्याची सुरुवात आज आपण कल्याणपूरतून करत आहे. समीर वानखडे साहेब आलेले आहेत आणि हे आज आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यामध्ये आपले जगन्नाथजी अप्पा शिंदे साहेब, समीर वानखडे साहेब आणि सर्वात हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे आपले प्रभागातील जे नगरसेवक निलेश शिंदे यांचे फार मोठे अमोल सहकार्य आहे. शिबिरामध्ये एक प्रकारे समुपदेशन तर मान्यवरांनी केलेले आहे. त्या व्यतिरिक्त काय काय म्हणजे त्या व्यतिरिक्त आपण औषधाचा खर्च सुद्धा संस्था आपली करणार आहे. एका व्यक्तीचा खर्च 1100 रुपये आहे. औषधाचा खर्च तो आपण फ्री करतोय. कारण मला माहिती आहे की जो व्यसनीधान माणूस आहे तो 100 रुपये दारूला खर्च करेल, पण 30 रुपयाचं सफरचंद घरी नेणार नाही. त्यामुळे ते फी ठेवली 1100 रुपये तर कोणी येऊ शकत नाही.
म्हणून आम्ही नगरसेवक निलेश शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही ते फ्री केलेलं आहे. जो खर्च येणार आहे, आम्ही टार्गेट पकडले 100 जरी पकडले तर 1 लाख रुपये खर्च आहे. तो खर्च पूर्ण संस्था आमची करणार आहे, म्हणजे सहयोग समाज संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन. आज तुम्ही जर समाजात बघितलं असेल तर व्यसन एक मोठी व्याधी आज त्या ठिकाणी दिसते. आणि प्रत्येक घर म्हणजे आपण जर बघितलं तर साधारण 10 घरापैकी एक साधारण 2 ते 3 घरामध्ये निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी होत आहे. आज कल्याण पूर्वेमध्ये जी घटना घडली, म्हणजे एक छोट्याशा एका मुलीवर रेप झाला, तो करणारा देखील एक व्यसनाधीन माणूसच होता. आणि आज अनेक क्राईम जे तिथं कल्याण पूर्वेत घडतात ते कुठल्या ना कुठल्या ते नशेमध्येच व्यग्र असणारे ते लोक आहेत. त्यामुळे हा आपल्याकडे मूळ जर त्या क्राईमच्या आपल्याला मुळाकडे जायचं असेल तर हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. आम्ही सहयोग सामाजिक संस्था निलेश शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळे आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण पूर्व आणि अनेक संस्था, कल्याण पूर्वेच्या अनेक संस्था या ठिकाणी या कल्याण पूर्वेला व्यसनमुक्त करण्यासाठी ही एक पहिली सुरुवात आहे. डॉक्टर कृष्णा भावाळे म्हणून ज्यांनी जळगावमध्ये साधारण 1 लाख लोकांचे व्यसनमुक्ती त्यांनी केलेली आहे, अशा डॉक्टर कृष्णा भावाळेंना यांनी आपण इकडं या ठिकाणी बोलवलं आहे. मला वाटतं नुसतंच ड्रग्स औषध देऊन होणार नाही, तर ते उद्देश म्हणजे त्यांना समजून सांगायला लागेल आणि म्हणजे घरातल्या लोकांना देखील आपल्याला समजून सांगायला लागेल की बाबा जेव्हा आपला मुलगा किंवा आपलं कोणी घरातला व्यक्ती जर व्यसन करत असेल तर त्याला समजून घेऊन म्हणजे व्यसनाच्या औषधाने एक उपचार करून आणि त्यानंतर त्याला समजून घेऊन आपण त्याला त्या व्यसनापासून मुक्त करू शकतो. मला वाटतं ही उपक्रम नुसते आज एक दिवसापुरती मर्यादित न ठेवता हे सातत्याने आपण या कल्याण पूर्वेमध्ये व्यसनमुक्त करण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. ह्याच्या पुढे देखील असे सातत्याने कार्यक्रम या ठिकाणी करू अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. कल्याण पूर्वेत असे अनेक ढाबे आहेत की त्या ढाब्यांवरती रात्री 12-1 वाजेपर्यंत दारू विक्री होईल, अनधिकृतपणे होत. हा विषय देखील आम्हाला कानावर आलेला आहे. ह्या संदर्भात देखील आपण माननीय DCP साहेबांना तसे एक निवेदन देणार आहोत. आणि जे त्यांनी आता सध्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये त्यांनी ड्राईव्ह केलेली आहे, मी DCP साहेब झेंडे साहेब यांचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि माननीय आपले ACP घेटे साहेब आणि कदम साहेब हे त्यांनी ड्राईव्ह सुरुवात केलेली हे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणार. नुसतं आता हे गुन्हा घडला म्हणून हे नुसतं आता न करता हे सातत्य ठेवून जर केलं तर हा कुठल्याही म्हणजे जास्ती प्रमाणात जे गुन्हे घडतात ते कुठेतरी त्याला आळा बसेल. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.